या वर्षी नवीन वर्षामधला पहिला दिवस म्हणजे स्वामींचा दिवस होता. मला तर खूप भारी वाटलं होतं की स्वामींचा दिवस होता म्हणून. मग सकाळी अगोदर घरासमोर रांगोळी काढलं होतं, त्याच्यानंतर देवाची पण पूजा केलं होतं. पण आज देवांकडून आणि स्वामींकडून एकच आशीर्वाद मागायचं होतं की ज्या काही प्रॉब्लेम माझ्या लाईफ मध्ये 2025 मध्ये आले होते ते पुन्हा एकदा 2026 मध्ये नको यायला पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या लाईफ मध्ये जितके प्रॉब्लेम आले होते ते संपूर्ण प्रॉब्लेम इथं सोडून मला समोर जायचं आहे. आणि मी माझ्या लेकीसाठी एक छोटंसं स्वप्न बघितलेलं ते पण मला पूर्ण करायचं आहे. घर, माझं फॅमिली, त्यांना सगळ्याला सांभाळून आणि माझ्या लेकराला सांभाळून दिवसामध्ये थोडंसं पण टाइम भेटले की त्यात माझ्या लेकीचं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करत असते मी. मला तर माझ्या लेकीसाठी खूप जास्त मेहनत करायचं आहे. फक्त देवाचा आशीर्वाद आणि स्वामीचा आशीर्वाद माझ्यासोबत राहा आणि तुमच्या सगळ्यांचा असंच सपोर्ट राहू द्या. मी मेहनत केली त्या पापाला माझं सक्सेसचं फळ पण भेटावं. आज नवीन वर्षाचं काहीतरी घ्यायचं होतं त्याच्यामुळे बाहेर गेले होते. पण अगोदर चष्मा घ्यायचा होता त्याच्यामुळे अगोदर चष्म्याच्या शॉपला गेल्या होत्या. कारण का सकाळी हानी तिच्या पप्पाचा चष्मा तोंड टाकून दिली होती. नवीन घ्यायच्यापर्यंत कसं तरी त्याला फेविक्विक लावून चिटकलं होतं. पण तिथं हानीच्या पप्पाला चष्मा काय आवडला नव्हता त्याच्यामुळे कॅन्सल केल्या होत्या. त्याच्यानंतर व्हॅली झोनला गेल्या होत्या. मग तिथे थोडंसं शॉपिंग केल्या होत्या. तेवढं काय जास्त शॉपिंग करायचं नव्हतं. जे फायदेलं होतं तेच घेतलं होतं. आणि साठी थोडंसं ड्रायफ्रूट घेतलं होतं आणि मला लागले ते किचन मधलं सामान घेतलं होतं. बिल करून बाहेर आल्या होत्या. बाहेर आल्यानंतर राहण्याचे थोडंसं फोटो काढल्या होत्या. आता जे काम मेन होतं ते करायचं होतं तिकडे गेल्या होत्या. पप्पासाठी स्टडी चेअर घ्यायचं होतं मग ते घेतल्या होत्या. पण भूक तर खूप जास्त लागली होती त्याच्यामुळे अगोदर टिफिन केल्या होत्या. आणि पण दिवसभर फिरून फिरून जेवण करण्यात ते तसंच झोपी गेली होती. तिचं तोंड तर एवढंच झालं होतं. मग टिफिन करून रूमला आल्या होत्या. रूमला आल्यानंतर अगोदर चेअरच ओपन केल्या होत्या. तुम्हाला दिसत असं मी ना माझ्या किचन मध्ये लागणार एक सामान आणलं होतं ते म्हणजे हँडी चॉपर. मला किती दिवसापासून पाहिजेत होतं पण घ्यावं म्हणण्यामध्ये घेणंच झालं नाही. हे तर खूप मस्त आहे. याची पण क्वालिटी एकदम मस्त. त्याच्यामध्ये कांदा, मिरच्या, टोमॅटो आणि काही जरी असलं तर पण बारीक होते. जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक म्हणून टाईप करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.